तर गाईज आता आम्ही रस्ता क्रॉस करतोय आणि आमची सगळी फॅमिली इथे थांबलेली आहे. तेव्हा इथे आमचा वेट करत थांबलेली आहे. गेल्या 1 तासापासून आमचा वेट करते. आणि माझा भाऊ फक्त लगेच उचलतोय. मेरी बड़ी परी ये छोटी परी. तर गाईज आम्ही स्पेशली यासाठी आणले कारण की हे बघा आमचे लगेच असतात. किस तरह के लोग सुबह से शाम तक काम आणि हे बघा आमचे सो आता जायचं बीचवर जायची तयारी. काल बर्थडे झाला नाही काकूंचा, कारण आमची दीदी आहे ना, तिला विकनेस झाली आणि चक्कर पडली. हो. तिला बरं नव्हतं वाटत म्हणून काल बर्थडे झाला नाही. मग आज बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. तर बर्थडेचा पण ब्लॉग हाच असणार आहे. Stay tuned guys. कालचा बर्थडे आम्ही आज करतो. सो सॉरी काकू. आणि आता बघा दीदीला की इतकं बरं वाटतंय की बघा काय खाणं चालू. हे तिच्या फक्त हेच खाण्याचं चक्कर कशी नाही येणार मला सांगा काय. जयमला टीएमला पाठवायचं. डायरेक्ट जेफ बेझोसला पाठवून देणार आहे मी. आमची माऊली या गाव या. आमच्या काकूंचाच बर्थडे नाही झालाय. आणि हे बघा माझ्या मम्मीचा OOTD आउटफिट ऑफ द डे. हे बघा Stay tuned guys. Stay tuned. सेम Guys, हे बघा तर गाईज असा या प्रकारे आम्ही चाललोय बीचवर. आणि इतकं सगळं नॉनव्हेजच आहे. जेवण पण एवढं नीट नाही आहे. आणि ॲक्च्युली मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. आमच्यामध्ये खूप जण आहे जे प्युअर व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेजिटेरियन. पण नॉनव्हेज लोकांना पण नॉनव्हेज जात नाही आहे. काय माहिती काय. आज तुम्हाला फुल एंटरटेनमेंट भेटणार आहे. आणि गाईज इथं दारू जी आहे ना ती पाण्यासारखी लिटरली मागं पण बघू शकता ट्रकमध्ये अख्खी दारू. आम्ही आज शॉपिंगला पण जाणार आहोत तिथे. आम्ही काल काय काय गोष्टी घेतल्यात ज्या बीचवर. हे बघा हे पण ब्रेड पण केली आम्ही. ब्रेड केली, ब्रासलेट घेतले. आमच्या भावाने ते कवड्याचं घेतलेलं ते त्यांनी फेकून टाकलं. गाईज आम्ही असं ठरवलं होतं की थार आहे ना ती घ्यायची रेंटवर. बट ती अवेलेबलच नाही झाली. ती ऑलरेडी बुक होती. नाहीतर लेक मेरी फेवरेट कार म्हणजे आता रिसेंटली आम्ही पोहोचलोय आमच्या लोकेशनवर जे आहे बॅसिलिका चर्च आहे. हे त्याच्यात नाही हे बॅसिलिका काहीतरी आहे. आणि चर्चची या मागच्या साईडला बॅक साईडला चर्च आहे. ते जे आहे ते चर्च आहे. आणि हे बॅसिलिका काहीतरी आहे. इथं तो जो मृत माणूस होता ना त्याची नखं आणि केस वाढतात ते इथं. व्हाईट चर्च नाही आम्हाला पहिले वाटलं तर व्हाईट चर्चला आहे पण व्हाईट चर्चला नाही येते इथे. सो गाईज तुम्हाला पण दाखवतो आम्ही कसं आहे काय. आतमध्ये जर शूटिंग अलाउड आहे तर डेफिनेटली आम्ही ते शूट करू. नक्की आम्ही शूट करून तुम्हाला दाखवू. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय गाईस. भारी आहे तसं बघायला गेलं तर. हो आय थिंक खूप जुन्या काळाचं मे बी इंग्रजच्या काळाचं असू शकतं. त्यांनी बिल्ड केलंय. आणि आर्किटेक्ट पण जरा थोडंसं त्याच टाईपचं दिसतंय खाली सामान. इंग्रजांचंच जमान्यातलं आय गेस. येस भारी आहे बाय द वे गाईज. तर गाईज तुम्हाला जर याची काही स्टोरी माहिती असेल बॅक स्टोरी की ते 400 इयर्सपासून एक माणूस इथं डेड आहे बट त्याची नखं आणि हेअर्स वाढत आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की त्यांची काय स्टोरी आहे. हां म्हणजे आम्हाला पण कळलं. येस आम्हाला ॲक्च्युअल स्टोरी नाही माहिती काय रिझन आहे त्याचं नखं आणि वाढायचं. बट आम्ही आलो. वाव हे बघा गाईज एंट्री गेट बघा कसं भारी आहे. आय लाईक इट.
जे नक्षीकाम केलं आहे ना गाईस त्याच्यावर, इट्स ग्रेट. खूप छान. आणि इथं बरेच लोक आले बघायला. येस, तर आम्ही पण चाललोय गाईस. आणि इथं स्ट्रिक्टली इथं लिहिलेलं आहे की बाळा इथं तिकीट फोन्स आर नॉट अलाउड. तिकीट आहे इथं. हा आमचे बघू. लोक मागच राहिली आहेत. सगळे आल्यावर आपण परत भेटूया. गाईस आम्ही आता पोहोचलो आहे म्युझियममध्ये. जिथे डेड बॉडी आहेत. आता इकडचे लोक म्हणतात की ते तिकडे आहे. आणि तिकडचे लोक म्हणतात की हे इकडे. काय गाईज माहिती आता आम्ही ते परत तिकडे जाणार आहे. हां. आणि सेकंड फ्लोअरवर आहे असं ते म्हणताय. तर सेकंड फ्लोअर आम्ही नक्की बघू. आणि इथं जे अलाउड आहे का नाही माहीत नाही, म्हणून आपण जरा लपून घेतोय. येस, तिकडचे समोरच्या याच्यामध्ये ते बघतील तर तिकडे झालं. आणि इथं जे दिसतंय ना, म्हणजे मोस्ट ऑफ थिंग्स इथं दगडाच्याच आहेत. यहाँ पे हमें हमारे काम की चीज़ दिखी है. फोटोग्राफी अलाउड है कि नहीं पता नहीं. पैसे है गाइस. सो पैसा ही पैसा होगा. हे तर मी नाही. काय आहे? बेताल आणि बेताल जे यांची पूजा करतात, घोस्ट लोकांची म्हणजे दानवी शक्ती. बेताल आणि हा मधातला कोण आहे? नाही तो मधातला आहे, तो तिथचा आहे वरचा. आणि हे त्याच्या पाठीवर बसतो असं. ट्रेडिशन ऑफ वर्शिप ऑफ द horse deity, popularly known as Betal or Betal, which is very popular in our coastal districts of the Western Coast or a Malabar coast. This is a flock deity and enjoys the position Of a हे village काहीतरी deity, बेताल ग्राम देवता. त्यांची पण पूजा करतात चर्चमध्ये. बोट आहे guys. चाललोय गाईज फायनली त्या साईडला. तर बघू तिथं खरंच आपल्याला डेड बॉडी दाखवणार आहेत का नाही. आणि हे जे होतं ना चर्च म्हणजे म्युझियम होतं हे म्युझियम आहे. वाव, खरंच खूप सुंदर आहे बघा. तर गाईज आम्ही आलोय आता या साईडला. परत जिथं स्टार्टिंगला आलो तिथं 20 लाख. आणि आता इथं गाईज आम्ही डेड बॉडी बघूनच जाणार. काही पण इथं फोटोग्राफी अलाउड आहे का नाही आम्हाला काय आयडिया नाही आहे गाईज. तिथं लिहिले नॉट अलाउड. हां, नॉट अलाउड लिहिलं इथं. आम्ही तुम्हाला सांगतो एक्सपिरियन्स कसा होता. खरंच रिअलमध्ये ते आहे का नाही जसं बोलतायत. हां, लेट्स सी गाईज. लेट्स गो गाईज, भेटूया बीचवर. तो हे गाइस, आज हम आ चुके हैं बाहुली बीच. यस. येस गाईज, आलोय आणि फुल एन्जॉय चाललाय इथं. Yeah. आणि इथं मागं खूप सारे फोटोशूट पण केले. आमच्या हिरोईनला नुसतं खेळायचं पडलं. नुसतं खेळायचं गाईस. सांगायला काय पण एक खेळून देत नाही यार गाईज. नुसतं खेळते नुसतं. पर व्यू लय भारी आहे गाईस. और ये जलपरा देखो गाइस. भानिया, हाँ, ये जलपरी है? नहीं, जलपरी नहीं, ये तो जलपरा है. आता आम्ही चेंज करणार आणि परत थोडेसे फोटो. आणि आमचं इथं रूमच्या समोरच बीच व्ह्यू. मज्जा येते गाय. तर गाईज ॲक्च्युली दीदीने व्हाईट पॅन्ट घातलेली, आता शॉर्ट्स घातले आहे. आमचं झालं घालून. आणि आता परत आम्ही बीचवरच चाललंय. आणि आता मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला पण जायचं आहे. काहीच व्ह्यू बघा तुम्ही. This view. फक्त हॉटेल रूमचा व्ह्यू बघा.
आमच्या हॉटेलच्या समोर हा व्ह्यू दिसतो. अँड दिस वॉज आर हॉटेल गाईज. सो चाललो आम्ही परत. बस गाईज काय होते इथं करायचा बड्डे का अजून दुसरं कुठेतरी. लेट्स गो. काय आमचं इथं नाचणं चाललंय बिकॉज व्ह्यू बघा बंदर आहे ना गाय. तर हे गाईज आम्ही बीचवर पोचलेलो आहोत. येस. आता थोड्या वेळातच आम्ही काकूचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. हे घेतलेलं आहे आम्ही आणि बीचवर पोचलेलो आहे. आणि इथं आहे खाऊ गल्ली. मोठ्याने बोल ना काय मैं और काका भज्जी ले काय काय घेतलंय हे घेतलंय. परत केक पण घेतलाय. आता फक्त बर्थडे सेलिब्रेट करायला आलोय आम्ही बीचवर. गाइस आज हम बीच पर आए हैं और हमें मिला है एक व्यू. और चलो इसके नीचे हमें मिलेंगे 10 करोड़. ओ गाइस 10 की नोट है, 10 करोड़ नहीं है. तर गाईज केक कापून झालाय आणि ॲक्च्युली पेट पूजा पण करून झाली. आम्ही पेट पूजा करताना आमचं व्लॉग मोस्ट ऑफ घेताच येत नाही बिकॉज खाण्यातच बिझी असतो आणि तिचं फॅमिली असतं त्यामुळं. तर हा व्ह्यू होता जसं की तुम्ही बघितलाच आहे. आता पेट पूजा झाली आहे गाईज आणि इकडं थोडंसं चाललंय पुढचे प्लॅन. तर आता डायरेक्ट उद्या जाणार आहे घरी उद्या घरी जाणार आहे. आणि इथं अशा प्रकारे आपल्या गोव्याची ट्रिप थोडी संपत येते. जातानाचा पण व्लॉग खूप भारी असणार आहे गाईज. फक्त बघायला विसरू नका. आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशन करून झालंय. आम्ही काय काय क्लिप्स काढलंय ते ॲड करू केक कटिंगच्या. आणि गाईज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. हे बघा आमची बर्थडे गर्ल बघा सगळ्यांना केक चारती आहे. आई ती आईच असती शेवटी. स्टे ट्यून गाईज.